तर नमस्कार, साक्षीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत झणझणीत व चविष्ट अशी डुबूक आमटी. खूपच सोपी. तर इथे मी डुबूक आमटीला लागणारं साहित्य घेतलेलं आहे. ते म्हणजे भाजलेलं खोबरं, कोथिंबीर, लसूण व टमॅटो. एका प्लेटात मी बेसन काढून घेतलेलं आहे. बेसन काढून झाल्यानंतर मी इथे कोथिंबीर व लसूणची पेस्ट त्यात टाकलेली आहे आणि हळदही टाकून घेतलेली आहे. चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि सर्व मिक्स करायचं आहे. जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. मी इथे ओवा टाकायला विसरले होते, तर मी ओवाही टाकून घेतलेला आहे. आणि तयार आहे आपलं डुबूक आमटीला जे लागणारं पीठ ते. तर मी इथे गॅसवर पातेलं ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यात मी 2 ते 3 माप तेल ओतून घेतलेलं आहे आणि खोबरं, लसूण, कोथिंबीरची पेस्टही याच्यात टाकून घेतलेली आहे. सर्व परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि त्यात चवीपुरते मीठही टाकून घ्यायचे आहे. काळं तिखट टाकलेलं आहे आणि चिकन मसाला, तुमच्याकडे जोही मसाला अवेलेबल असेल तुम्ही टाकू शकता. हळद टाकून घेतलेली आहे आणि सर्व मिक्स केलेलं आहे. 2 ते 3 मिनटं मस्त असं हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर जेवढं आपल्याला हवं तेवढं आपण त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आमटी उकळून घ्यायची आहे. आमटी उकळल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ते पीठ आमटीत टाकून घ्यायचे आहे. पाच ते 10 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर तयार आहे आपली डुबूक आमटी. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. आणि कशी झाली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.